केंद्रात आता भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आम्ही इथे लोकल लेवलला जर दुसऱ्या पक्षातून राहिलो तर आमचा पण विकास होणार आणि कॉलनीचा पण विकास होणार. त्यामुळे आता आम्ही हे ठरवलेलं आहे की आता इथून पुढे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत कायमपणे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20 मधील बाळासाहेब साळोखे दादा यांचं काँग्रेसचे जे माजी नगरसेवक होते त्यांचं अखंड कुटुंबीय आणि त्यांचा असंख्य कार्यकर्त्यांचा गटाने आज महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल? आज आपल्या बाळासाहेब दादा साळोखे यांच्या संपूर्ण कुटुंबियाने महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलाय, काय तुमच्या भावना आहेत? नाही म्हणजे कसं आहे, गेले 15-20 वर्ष प्रभागाची दयनीय अवस्था बघितली तर सर्वसामान्यांना न्याय पण मिळालेला नाही, तिथे विकासही झालेला नाही. आता मी वरचेवर पाठपुरावा करतोय की बाबा रस्ता झाला पाहिजे, गटरी झाल्या पाहिजेत, पद्धतीची अवस्था मी बिकट आहे, लहान बसलेले आहेत, तिथं ते मोठे बसवायला पाहिजेत, तरी सुद्धा लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. मग या दृष्टिकोनातून काम करताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भरपूर अडचणी येतात. प्रसंगाने आता आबी असतील, गेले 5 वर्ष आम्ही आबींच्या संपर्कात होतोच आहे. त्या माध्यमातून किरकोळ एखादं काम असेल तर बाबा आबी हे झालं पाहिजे, मंदिरात बाबा काय आता पावसाळ्यात गवत वाढले ते काढलं पाहिजे किंवा मंदिरात साफसफाई होत नाही तर त्यांच्या माध्यमातून लोक येऊन काम वगैरे करत होती. आणि यापुढे जाऊन आता केंद्रात आता भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आम्ही इथे लोकल लेवलला जर दुसऱ्या पक्षातून राहिलो तर आमचा पण विकास होणार आणि कॉलनीचा पण विकास होणार. त्यामुळे आता आम्ही हे ठरवलेलं आहे की आता इथून पुढे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत कायमपणे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. असा आम्ही आता निर्णय घेऊन आमच्या या 5 महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा साळोखे कुटुंबीय, आमचे मित्रमंडळी, हितचिंतक व कार्यकर्ते यांच्या वतीनं जाहीर केलेला आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की केंद्रामध्ये भाजप महायुतीची सत्ता आहे, त्यानंतर राज्यात आहे आणि कोल्हापूरचा जर विकास व्हायचा असेल, प्रभाग क्रमांक 20चा व्हायचा असेल तर महायुतीच्या सर्व 5 उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचं प्रतिक्रिया साळोखे कुटुंबियांच्या वतीनं आपल्याला ऐकण्यात आलेली आहे. केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, केके न्यूज कोल्हापूर.